हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅट्रायसेस चॅप्टरचा पुढचा टॉपिक पाहत आहोत, ॲप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसेस. मॅट्रिक्सचे ॲप्लिकेशन्स आपण लिनियर सिस्टीम ऑफ इक्वेशनला सॉल्व करण्यासाठी कसा यूज करतो ते आपण आता पाहणार आहोत. मग तुम्ही 2x2ची लिनियर सिस्टीम ऑफ इक्वेशन आणि 3x3ची लिनियर सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन 10वी आणि 11वीच्या लेवलला पाहिलेली आहे. तर जर एखादी सायमल्टेनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन असतील किंवा ज्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणतो, सो सायमल्टेनियस इक्वेशन्स, मग समजा पहिले इक्वेशन आहे a1x b1y c1 आणि दुसरं इक्वेशन आहे a2x b2y c2. तर दोन इक्वेशन्स, टू इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स x and y. आणि अशा सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन काढण्यासाठी आधी आपण त्या सिस्टीम ऑफ इक्वेशन्सला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहितो. म्हणजे ह्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण लिहिणार आहे. सो मॅट्रिक्स फॉर्म, आणि त्या मॅट्रिक्स फॉर्मला आपण म्हणतो Ax b. तर याच्यामध्ये AXB हे तीन मॅट्रिक्स येतात आणि त्यातला मॅट्रिक्स A जो असतो त्याला आपण म्हणतो मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट्स ऑफ x and y. एक्स वाय बरोबर जे नंबर दिसतात म्हणजे त्याचे कोएफिशिएंट्स जे असतात a1 b1 ते असणार आहेत पहिल्या रोला, सो फर्स्ट रो, आणि a2 b2 सेकंड रोला. सो दोन इक्वेशनचे एक्स वाय चे कोएफिशिएंट्स आपण त्या मॅट्रिक्स मध्ये घेतले तर आपल्याला मॅट्रिक्स A मिळतो, मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट्स. त्यानंतर कॅपिटल X जो मॅट्रिक्स असतो त्याला म्हणतात मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स x and y. सो x y. अर्थातच याची ऑर्डर 2x1 आहे कारण 2 रो आणि 1 कॉलम. याची 2 रो आणि 2 कॉलम असल्यामुळे 2x2 ऑर्डर सांगणार आपण. सो मॅट्रिक्स B इक्वल टू, तो एक कॉलम मॅट्रिक्स आहे 2x1 चा आणि त्यामध्ये इक्वल टू चे कॉन्स्टंट टर्म म्हणजे c1 c2 येतात. तर तुम्ही a नी x ला जर मल्टिप्लाय केलं ax तर तुम्हाला b मिळायला पाहिजे. पहा, मग पहिली रो आणि दुसऱ्याची कॉलम घेतली म्हणजे a1x b1y इक्वल टू चा b म्हणजे c1 असणार आहे. पहा, तो पहिला इक्वेशन मिळेल. आणि a2x b2y घेतला तर इक्वल टू चा c2 मिळेल. म्हणजेच दिलेल्या इक्वेशन्सला तुम्ही मॅट्रिक्स फॉर्म मध्ये ह्या पद्धतीने लिहू शकता, ते पॉसिबल आहे. मग a1x b1y c1z इक्वल टू d1, a2x b2y c2z equal to d2, and a3x b3y c3z equal to d3. तर मग हे झाले तीन इक्वेशन इन ती 3 अननोन्स x, y and z. आणि मग त्यावेळेस या तिघांना मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आपण लिहिणार इन मॅट्रिक्स फॉर्म ax equal to b, where capital A is the matrix of coefficients. So matrix of coefficients म्हणजेच a1 b1 c1 x y z चे coefficients आपण त्यात घेतो. त्यानंतर a2 b2 c2 सेकंड इक्वेशन चे coefficients. त्यानंतर थर्ड इक्वेशन चे coefficients a3 b3 and c3. त्यानंतर मॅट्रिक्स x असणार आहे मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स x y z. सो x y z. मग हा झाला 3x1 चा मॅट्रिक्स, हा झाला 3x3 चा मॅट्रिक्स, आणि राहिला आता b ला आपण म्हटलं होतं मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स जे इक्वल टू असतात, ज्याच्यामध्ये कुठलाही व्हेरिएबल नसतो, म्हणजेच d1 d2 आणि d3. तर मग मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहून मॅट्रिक्स मेथडचा वापर करून ह्या इक्वेशनला सॉल्व कसं करायचं ते आपण खरं म्हणजे इथं पाहणार आहोत. मग दोन मेथड आहेत लिनियर इक्वेशन्सला मॅट्रिक्स मेथड सॉल्व करण्यासाठी. त्यातली पहिली मेथड आपण आता सांगू. मग पहिली मेथड मॅट्रिक्स फॉर्म मधल्या लिनियर इक्वेशनला सॉल्व करण्याची, तिला म्हणतात मेथड ऑफ इन्व्हर्जन. सो मेथड ऑफ इन्व्हर्जन. सो मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये स्टेप्स काय आहेत पहा, त्या स्टेप सांगू आपण. सो स्टेप कोणाची आहे, राइट द गिवन इक्वेशन्स.
तुम्हाला क्वेश्चन मध्ये जे इक्वेशन्स दिलेले असतील, राईट द गिव्हन इक्वेशन्स in matrix form, आणि मॅट्रिक्स फॉर्म आपल्याला माहिती आहे Ax इक्वल टू बी. ही झाली स्टेप 1. तुम्ही दिलेल्या इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहून काढणार. आता बघू आपण स्टेप 2. सो स्टेप 2 ला मध्ये आपण काय करणार आहे, ह्या इक्वेशनला प्री मल्टिप्लाय करणार. सो प्री मल्टिप्लाइंग equation Ax equal to b by A inverse. A inverse ने जर ह्या इक्वेशनला प्री मल्टिप्लाय केलं म्हणजे काय करायचं पहा. प्रीचा अर्थ होतो आधी. आधी म्हणजे A inverse आधी लिहायचं, म्हणजे आधी तो लिहायचा आणि मग मल्टिप्लिकेशन मध्ये Ax येईल. राईट साइडला पण b च्या आधी A inverse लिहिणार आणि म्हणून त्याला आपण प्री मल्टिप्लाय म्हणतो. कारण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये ऑर्डर इम्पॉर्टंट असते. आपण 11वीला सांगितलं होतं की AB मे नॉट बी इक्वल टू BA. AB हा BA एवढा असेलच असा नाही, कारण त्यामुळे आधी कोण आहे आणि ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून AB BA नेमकी मल्टिप्लिकेशन कशी आहे म्हणून आपण प्री मल्टिप्लाय सांगितलंय. जर नंतर मल्टिप्लाय केलं असतं म्हणजे इनवर्स नंतर दिलं असतं त्याला पोस्ट मल्टिप्लाय म्हणतात. तर आपण प्री मल्टिप्लाय केलं इथं. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जेव्हा वापरू आपण की 3 मॅट्रिक्स असले तर त्यांची ऑर्डर चेंज न करता तुम्ही कोणत्याही दोघाला एकत्रित मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊ शकता. इकडचा A इनवर्स B तसाच. A इनवर्स इनटू A असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स इनटू x इक्वल टू A इनवर्स B. I इनटू x असतो x इकडचा A इनवर्स B ॲज इट इज. आणि मग हे काय मिळते बघा आपल्याला जर दिलेल्या मॅट्रिक्स A चा इन्व्हर्स काढता आला आणि मॅट्रिक्स B आपल्याला ऑलरेडी होता, तर ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन आपल्याला x देईल. म्हणजेच आपलं x, y आणि z च्या व्हॅल्यू किंवा इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला याच्यामुळे मिळणार आहे. आणि मग आपण स्टेप 3 मध्ये इन्व्हर्स फाइंड करणार. फाइंड A इन्व्हर्स टू गेट द सोल्युशन. सोल्युशन मिळवण्यासाठी आपलं सोल्युशन म्हणजे x ची व्हॅल्यू आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला A इनवर्स पाहिजे, तो आपण फाइंड करणार आणि त्याला b ने मल्टिप्लाय करून x मिळवणार. तर यालाच म्हणतात मेथड ऑफ इन्व्हर्जन. मग आता आपण पाहू काही एक्झाम्पल्स रिलेटेड टू मेथड ऑफ इन्व्हर्जन. एक्सरसाइज 2.3 मध्ये क्वेश्चन नंबर 1 तोच आहे पहा की दिलेले लिनियर इक्वेशन्स आपल्याला मेथड ऑफ इन्व्हर्जन ने सॉल्व्ह करायचे आहेत. तर एक्सरसाइज 2.3 मध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहे फक्त 2 व्हेरिएबल्स x आणि y मधलेच आहेत. आपण 3/3 चे एक्झाम्पल पाहण्यासाठी आपण मिसलेनियस एक्सरसाइज 2b मधले पण काही एक्झाम्पल पाहणार आहोत. तर आपण सध्या 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करू 2/2 चे. त्यामध्ये इन्व्हर्स काढताना एकदा ॲडजॉइंट मेथड वापरू आणि एकदा रो ट्रान्सफॉर्मेशन वापरू. आणि 3/3 मध्ये पण 2 एक्झाम्पल पाहू. त्यामध्ये पण एकदा ॲडजॉइंट मेथड आणि एकदा रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून इन्व्हर्स काढू आणि सोल्युशन काढू त्या लिनियर सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स. मग आता फर्स्ट एक्झाम्पल मध्ये दिलेले लिनियर इक्वेशन्स आपण एका खाली लिहून घेऊ. पहिलं इक्वेशन आहे x + 2y = 2. दुसरं इक्वेशन आहे 2x + 3y = 3. मग आपल्याला ह्या इक्वेशनचा मॅट्रिक्स फॉर्म लिहायचा आहे. सो गिव्हन इक्वेशन्स इन मॅट्रिक्स फॉर्म. सो मॅट्रिक्स फॉर्म असतो Ax = b. त्यातला मॅट्रिक्स A काय आहे पहा. मॅट्रिक्स A हा xy चे कोएफिशिएंटचा मॅट्रिक्स असणार आहे. मग x इज द सिंगल आहे. सो 1 2 फर्स्ट रो राहील आणि 2 3 ही सेकंड रो असणार आहे. त्यानंतर मॅट्रिक्स x असतो xy या व्हेरिएबलचा मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्स B असतो इक्वल टू ला जे दोन कॉन्स्टंट दिसतात 2 आणि 3 ते मॅट्रिक्स ते नंबर्स. सो हे झाले Ax = b. आता आपण प्री मल्टिप्लाइंगची स्टेप 2 लिहून काढू पहा. सो स्टेप 2 ती प्री मल्टिप्लाइंग
Ax equal to b by A inverse. A inverse ने जर ह्या इक्वेशनला प्री मल्टिप्लाय केलं म्हणजेच A इन्व्हर्स इंटू Ax इक्वल टू A इन्व्हर्स इंटू B येतो पहा. A इन्व्हर्स ने प्री मल्टिप्लाय केलं. A इन्व्हर्स इंटू A एका ब्रॅकेट मध्ये लिहून काढणार. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी वापरली. इकडचा A इन्व्हर्स B तसाच. A इन्व्हर्स इंटू A असतो बाय डेफिनेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू x इक्वल टू A इन्व्हर्स B आणि I इंटू x म्हणजे x असणार आहे इकडचा A इन्व्हर्स B ॲज इट इज. सो याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. मग आपल्याला x म्हणजेच xy ने पाहिजे असतील तर आपल्याला A इन्व्हर्स काढावा लागेल आणि त्याला ह्या b ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो इन्व्हर्स एक्झिस्ट आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आधी काढून घेऊ. सो मॅट्रिक्स A काय पहा 1 2 2 3 दिलाय. So 1 into 3 will 3 minus 2 into 2 will 4 3 minus 4 will minus 1 which is not equal to 0 and therefore not equal to 0 आल्यामुळं आपण सांगतो A inverse exist. आणि मग आता इन्व्हर्स काढण्यासाठी आपण सध्या वापरू ह्या एक्झाम्पलसाठी वापरू ॲडजॉइंट मेथड आणि त्यासाठी आपण काढून घेऊ आधी कोफॅक्टर्स ऑफ गिवन डिटर्मिनंट. सो कोफॅक्टर पहिला असतो A11 फॉर्म्युला आहे -1 + 1 into m11 -1 + 1 + 1 म्हणजे 2 झाले. -1 चा स्क्वेअर आहे 1 आणि m11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केला तर 3 राहील पहा. सो 1 into 3 होईल 3 म्हणजे पहिला कोफॅक्टर आपल्याला मिळेल. त्यानंतर A12 जर आपण घेतला तर फॉर्म्युला आहे -1 + 1 + 2 into m12. सो 1 + 2 म्हणजे 3 झाले आणि 1 3 झाले मग -1 चा क्यूब असतो -1 आणि m12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट केला तर राहील 2. सो -1 into 2 होईल -2. सो सेकंड कोफॅक्टर मिळाला. आता सेकंड रो चा फर्स्ट एलिमेंटचा कोफॅक्टर A21 आणि मग सेकंड रो चा फर्स्ट एलिमेंट आहे बा 2 त्याचा कोफॅक्टर काढतो आपण. फॉर्म्युला आहे -1 + 2 + 1 into m21. 2 + 1 म्हणजे 3 -1 चा क्यूब परत एकदा -1. सेकंड रो फर्स्ट कॉलम डिलीट करा. सेकंड रो फर्स्ट कॉलम डिलीट करा तर हा 2 येईल. सो into 2 -1 into 2 येईल परत एकदा -2 आणि आता शेवटचा कोफॅक्टर A22 बाय फॉर्म्युला तो असणार आहे -1 + 2 + 2 into m22. सो 2 + 2 म्हणजे 4 झाले. -1 चा इवन पॉवर आला तर +1 येतं आणि m22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट केला तर हा 1 राहील. सो 1 into 1 मिळेल 1. सो चारही कोफॅक्टर्स आपल्याला मिळाले आणि बघ आता आपण लिहिणार ॲडजॉइंट मॅट्रिक्स. आणि ॲडजॉइंट मॅट्रिक्स मध्ये आपण सांगितलं होतं पहिल्या रोचे दोन कोफॅक्टर हे पहिल्या कॉलम मध्ये येतात आणि दुसऱ्या रोचे कोफॅक्टर हे दुसऱ्या कॉलम मध्ये येतात. आणि मग पहिले दोन कोफॅक्टर 3 - 2 हे आपण पहिल्या कॉलम मध्ये लिहिणार. इकडचे -2 1. सो हा झाला ॲडजॉइंट मॅट्रिक्स. आता आपण लिहू त्याचा इन्व्हर्स बाय ॲडजॉइंट मेथड. त्याचा फॉर्म्युला आहे 1 डिटर्मिनंट इंटू ॲडजॉइंट ऑफ A. सो 1 डिटर्मिनंट आला होता आपला -1 पहा इथं आन्सर आला होता -1. सो 1 डिटर्मिनंट इंटू ॲडजॉइंट मॅट्रिक्स आपल्याकडे आहे तो लिहून टाकू आपण. तो आहे 3 - 2 -2 1. सो A इन्व्हर्स इक्वल टू सो इन्व्हर्सचं फायनल आन्सर लिहिता येईल 1 -1 म्हणजे -1 ने या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर सगळे साइन चेंज होतील. -3 + 2 + 2 आणि -1 येईल आणि हा राहील A इन्व्हर्स ऑफ गिव्हन मॅट्रिक्स कॅपिटल A. आता इन्व्हर्स आला तर आपण इक्वेशन 1 कडे जाऊ. x इक्वल टू A इन्व्हर्स B. सो इक्वेशन 1 ला यूज करतो मी. सो फ्रॉम इक्वेशन 1 काय होतं पहा x इक्वल टू A इन्व्हर्स आला -3 2 2 - 1 आणि इंटू त्याला b आहे पहा आणि b चे एलिमेंट्स 2 3 होते पहा. सो मल्टिप्लाय करा. -3 ने 2 ला मल्टिप्लाय केलं -6 2 ने ह्या 3 ला मल्टिप्लाय केलं +6 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेतला. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम घ्या 2 into 2 होईल 4
आणि -1 इंटू 3 होईल -3. तर मग x म्हणजे आपला xy होता आणि इकडे -6 + 6 होईल 0, 4 - 3 होईल 1. दोन मॅट्रिक्स इक्वल असल्यानंतर त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल असतात आणि y असणार आहे 1. सो हिअर आहे सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन जे आपल्याला विचारलं होतं. सो दिस इज आन्सर फॉर सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स ऑर सोल्युशन ऑफ गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स. मग आता सेकंड क्वेश्चन पाहू बा आपण. दिलेले इक्वेशन्स आधी इथं खाली लिहून घ्या. सो कन्सिडर गिवन इक्वेशन्स x + y = 4 and 2x - y = 5. सो मॅट्रिक्स फॉर्म आपण या इक्वेशन्सचा लिहू काढू. मॅट्रिक्स फॉर्म आपल्याला माहिती आहे Ax = b. त्यातला मॅट्रिक्स A हा मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट्स असतो. मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट्स ऑफ x and y. x आणि y दोन्ही सिंगल आहेत, सो 1 1 आणि त्याच्या खाली 2 - 1 हे दुसऱ्या इक्वेशनचे कोएफिशिएंट्स आहेत. त्यामुळे आपण एका खाली लिहिलो होतो म्हणजे पहिली रो दुसरी रो आपल्याला सिक्वेन्स मध्ये लिहिता येते. त्यानंतर मॅट्रिक्स A आपल्याला माहिती आहे इज मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स and matrix B we have is the constants that is 4 5. मग आता स्टेप 1 कंप्लीट केली आपण. आता स्टेप 2 पाहू. प्री मल्टिप्लाइंग. सो प्री मल्टिप्लाइंग Ax = b. या इक्वेशनला आपण प्री मल्टिप्लाय करतो बाय A इन्व्हर्स. सो A इन्व्हर्स ने आपण प्री मल्टिप्लाय केलंय त्यामुळे Ax ला A इन्व्हर्स ने प्री मल्टिप्लाय करून घेऊ आणि राइट साइडला B ला पण A इन्व्हर्स ने होईल प्री मल्टिप्लाय. सो A इन्व्हर्स * A एका ब्रॅकेट मध्ये लिहिता येईल आपल्याला * x = इकडचा A इन्व्हर्स B तसाच आणि मग A इन्व्हर्स * A असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स * x इकडचा A इन्व्हर्स B ॲज इट इज. सो I * x = चा A इन्व्हर्स B ॲज इट इज आणि मग याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. मग आपल्याला पाहिजे x म्हणजे xy आणि A इन्व्हर्स आपल्याला ह्या मॅट्रिक्सचा काढावा लागेल आणि B आपल्याकडे आहे 4 5. मग आता मॅट्रिक्स A चा इन्व्हर्स काढण्यासाठी आधी काढू आपण त्याचा डिटर्मिनंट. मॅट्रिक्स आहे 1 1 2 -1. 1 * -1 होईल -1 -2 * 1 होईल 2 -1 - 2 is -3 which is not equal to 0. therefore A inverse exists. आणि इन्व्हर्स एक्झिस्ट आहे तर मग तो आपण आता काढू. पण आता आपण इन्व्हर्स काढण्यासाठी मेथड वापरू रो ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो. सो एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन साठी डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स आपण वापरतो A * A इन्व्हर्स = आयडेंटिटी. आणि मग मॅट्रिक्स A आधी लिहू आपण. तो आहे 1 1 2 -1 * A इन्व्हर्स इक्वल टू आयडेंटिटी आहे 2/2 चा 1 0 0 1. मग दिलेल्या मॅट्रिक्स कॅपिटल A ला आपण आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करणार आणि त्याचा पाथ तुम्हाला माहिती आहे 1 0 0 1 मध्ये 1 ला कन्वर्ट करून त्याच्या खालचा 0 त्यानंतर ह्याला 1 मध्ये कन्वर्ट करून त्याच्या वरच्याला आपण 0 कन्वर्ट करतो. मग हा पहिला एलिमेंट 1 पाहिजे तो ऑलरेडी आहे पण त्याच्या खालचा आपल्याला 0 करायचा आहे म्हणजे हा सेकंड रोचा एलिमेंट आपल्याला 0 करावा लागेल. आणि सेकंड रोचा एलिमेंट 0 करताना 2 - 2 म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे फर्स्ट रोला 2 ने मल्टिप्लाय करून मायनस केलं म्हणजे 2 - 2 होईल 0 आणि मग त्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन काय होईल पहा. सो आपण चेंज सांगितलाय सेकंड रो मध्ये. फर्स्ट रो तशीच लिहून काढू. सो इट इज 1 1 1 and 0 आणि सेकंड रो चे एलिमेंट्स आहेत 2 - 1 0 1 2 - 1 0 1. म्हणजे तो मायनस करा म्हटले आपण आणि पहिल्या रोला 2 ने मल्टिप्लाय करून मायनस करायचं. सो पहिल्या रोला 2 ने मल्टिप्लाय करा. सो 2 2 2 0 इक्वल आणि मग 2 - 2 is 0 -1 - 2 is -3 त्यानंतर 0 - 2 is -2 आणि 1 - 0 is 1. सो 1 नंतर त्याच्या खालचा आपण 0 आणला. आता ह्या एलिमेंटला म्हणजे इथं आपल्याला 1 पाहिजे आणि इथं 1 पाहिजे म्हणजे सेकंड रो मध्येच चेंज करावा लागेल
आणि जेव्हा आपल्याला 1 पाहिजे असतो तेव्हा जनरली आपण त्याच नंबरने म्हणजे -3 नेच आपण सेकंड रोला डिवाइड करून घेणार. त्यामुळे काय होईल पहा. सो चेंज आहे थर्ड सेकंड रो मध्ये आणि फर्स्ट रो आहे तशीच 1 1 1 0. सेकंड रोला -3 ने डिवाइड केला, 0 ला डिवाइड केलं 0, -3 ला -3 ने डिवाइड केलं 1, -2 ला -3 ने डिवाइड केलं +2/3 आणि 1 ला -3 ने डिवाइड केलं तर -1/3. सो 1 0 आणि हा 1 झालाय पहा. आता याच्या वरचा आपल्याला 0 पाहिजे, इथं 0 पाहिजे आणि मग त्यासाठी आपण याचा वापर करणार. 1 - 1 0 होईल म्हणजे पहिल्या रो मधून सेकंड रो मायनस करावी लागेल. सो पहिल्या रोचा चेंज पहिल्या रो मधून सेकंड रो मायनस होईल. सो दिस इज सेम ॲज A इन्व्हर्स आणि मग चेंज फर्स्ट रो मध्ये आहे, सेकंड रो आहे तशीच लिहून काढा. 0 1 2/3 -1/3 आणि मग आपण R1 मधून R2 मायनस करायला सांगितलं. फर्स्ट रो मधून सेकंड रो मायनस 1 - 0 1 1 - 1 0. 1 मधून 2/3 गेला तर 1/3 ला होणार आणि 0 मधून -1/3 मायनस केला तर +1/3 होईल आणि म्हणून 0 + 1/3 is 1/3. सो हा आयडेंटिटी मॅट्रिक्स I into A इन्व्हर्स आणि अपॉन 3 जर आपण कॉमन काढला तर आतमध्ये 1 1 2 -1 राहील. So identity into A inverse मिळेल A inverse equal to 1/3 as it is आणि मॅट्रिक्स आहे 1 1 2 -1. सो हा मिळाला आहे आपल्याला A inverse. आता आपण इक्वेशन 1 ला घेऊ, स्टेप 3 वापरू. फ्रॉम इक्वेशन 1 x equal to A inverse होता पहा इक्वेशन 1 मध्ये x equal to A inverse तो आला 1/3 1 1 2 -1 आणि इनटू B मॅट्रिक्स होता पहा 4 5. इक्वेशन 1 मध्ये x equal to A inverse into B दिलं पहा, त्यातला B मॅट्रिक्स आपण सुरुवातीलाच लिहिलाय. आता 1/3 तसाच मॅट्रिक्स मल्टिप्लाय करून घ्या. पहिली रो पहिला कॉलम 1 into 4 is 4 1 into 5 is 5 त्यानंतर 2 into 4 होईल 8 -1 into 5 is -5. सो 1/3 4 + 5 9 आणि 8 - 5 3 आणि ह्या 3 ने जर या दोघांना डिवाइड केलं तर मॅट्रिक्स x म्हणजे आपल्याला xy मिळेल. 3 ने 9 ला डिवाइड केलं 3 आणि 3 ने 3 ला डिवाइड केलं 1 मिळेल म्हणजे x इक्वल टू आलाय 3 आणि y इक्वल टू आलाय 1. सो आपल्याला सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन मिळालं 3 1. आता मिसcellaneous एक्सरसाइज 2b मधला क्वेश्चन घेतलाय आपण मेथड ऑफ इन्व्हर्जनने आपण 3/3 चे इक्वेशन झाले तर काय कसे सॉल्व करायचे ते आपण पाहतोय. सो 3 इक्वेशन्स इन 3 अननोन्स x y and z ते आपण खरं म्हणजे इथं पाहतोय. सो आपण आता दिलेल्या तिन्ही इक्वेशन्सला एका खाली एक लिहून काढू. पहिलं इक्वेशन आहे x + y + z = 1. सेकंड इक्वेशन आहे 2x + 3y + 2z = 2 आणि थर्ड इक्वेशन आहे ax + ay + 2az = 4. सो तीन इक्वेशन्सचा आपण आता मॅट्रिक्स फॉर्म लिहून काढू. सो मॅट्रिक्स फॉर्म म्हणजे स्टेप 1 आपली अशी होती की मॅट्रिक्स फॉर्म असतो Ax = B आणि मग कॅपिटल A हा मॅट्रिक्स फर्स्ट रो चे x y z चे कोएफिशिएंट्स सिंगल x y z असल्यामुळे सगळे 1 1 1 येतील. त्यानंतर 2 3 2 लिहिता येईल आणि नंतर a a to a. सो a a to a लिहून मॅट्रिक्स A मिळेल पहा आपल्याला. त्यानंतर मॅट्रिक्स x असतो मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स दॅट इज x y z आणि मॅट्रिक्स B हा मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स इक्वल टू 1 to 4 दिसतंय पहा. आणि मग आता आपण घेणार स्टेप 2 दॅट इज प्री मल्टिप्लाइंग. सो प्री मल्टिप्लाइंग इक्वेशन किंवा Ax = B बाय A इन्व्हर्स आणि A इन्व्हर्स जर मग प्री मल्टिप्लाय केला म्हणजे आधी मल्टिप्लाय करून घेतला दोन्ही साइडला तर हे मिळेल पहा. सो A इन्व्हर्स into A लिहू एकत्रित आपण. इकडचा A इन्व्हर्स B तसाच A इन्व्हर्स into A असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स into x = A इन्व्हर्स B.
सो इन्व्हर्जन मेथडला या कॉमन स्टेप्स आहेत पहा I into x असतो x equal to a inverse b आणि मग याला म्हणतो आपण इक्वेशन 1 आपल्याला पाहिजे a इन्व्हर्स आता म्हणजे आपल्याला x मिळेल सो a इन्व्हर्स साठी आपण काढू डिटर्मिनंट ऑफ गिवन मॅट्रिक्स A होता 1 1 1 2 3 2 देन a 2 a सिम्प्लिफाय करा पहिला 1 घेऊ आपण त्याच्या ब्रॅकेट मध्ये हा 2/2 येतो पहा 3 into 2 6a minus a into 2 2a पुढच्याला मायनस घेतो आपण रो कॉलम डिलीट झाल्यामुळे 2a into 2 4a minus a into 2 2a आणि शेवटचा +1 घेतला तर ह्या 2/2 मिळेल 2a आणि 3a होईल पहा त्यांची सबट्रॅक्शन सो दिस इज इक्वल टू सो 1 into 6a minus 2a होईल 4a 4a minus 2a 2a आणि हा मायनस म्हणून -2a आणि 2a मधून 3a गेला -a राहील into 1 is -a so 4 minus 2 1 1 minus 4 minus 2 2 2 minus 1 1 राहील so 1a मिळेल आपल्याला which is not equal to 0 ऍक्च्युअली क्वेश्चन मध्ये a 0 नाही आहे असं मेन्शन करायला पाहिजे तरच हे प्रोसीड होईल खरं म्हणजे आणि नॉन झिरो आन्सर आलं तरच आपण लिहू शकतो a इन्व्हर्स एक्झिस्ट त्यामुळे तुम्ही क्वेश्चन मध्ये करेक्शन करून घ्या की a नॉट इक्वल टू 0 हे शेवटी मेन्शन करणं नेसेसरी आहे तर मग a इन्व्हर्स एक्झिस्ट आहे तर मग तो a इन्व्हर्स आपण आता ॲडजॉइंट मेथडने काढू पुढचं जे 4 नंबरचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत तर त्या फोर्थ क्वेश्चन मध्ये आपण इन्व्हर्स हा रो ट्रान्सफॉर्मेशनने काढून घेऊ तर मग ॲडजॉइंट मेथड वापरायची म्हणजेच आपल्याला a11 म्हणजेच कोफॅक्टर्स काढावे लागतील तर मग a11 चा फॉर्म्युला आहे -1/1 + 1 * m11 पण -1/1 + 1 म्हणजे स्क्वेअर झाला -1 चा स्क्वेअर असतो +1 आणि फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जर डिलीट केला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केला तर 3 × 2 6a मायनस a × 2 2a होईल आणि 6a - 2a 4a मिळेल 4a ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर 4aच राहील तर मग a11 आला आता a12 फर्स्ट रो सेकंड कॉलम चा एलिमेंट -1/1 + 2 * m12 आहे फॉर्म्युला 1 + 2 म्हणजे 3 झाले -1 चा क्यूब -1 असतो आणि फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट करा सो फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट केला तर 2 × 2 4a -2a होईल सो 4a - 2a मिळेल 2a आणि या -1 मुळे आन्सर येईल मायनस आता a13 काढू आपण सो a13 म्हणजे -1/1 + 3 * m13 इक्वल टू 1 + 3 झाले 4 -1 चा 4 असतो 1 आणि फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करा सो फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट केला तर हे राहतील 2a - 3a सो 2a - 3a म्हणजे -a मिळेल सो आन्सर राहील -a आता हे झाले पहिल्या रोचे 3 एलिमेंटचे 3 कोफॅक्टर्स आता सेकंड रोचे कोफॅक्टर्स काढू आपण सेकंड रोचा पहिला एलिमेंटचा कोफॅक्टर a21 बाय फॉर्म्युला इट इज -1/2 + 1 * m21 सो दिस इज इक्वल 2 + 1 म्हणजे 3 झाले -1 चा क्यूब -1 आणि सेकंड रो फर्स्ट कॉलम डिलीट करा सेकंड रो फर्स्ट कॉलम डिलीट केला तर 1 1 आणि a 2a राहील 1 × 2a 2a - a तो 2a - a होईल a आणि हा -1 मुळे मायनस आन्सर मिळते हा झाला a21 आता a22 -1/2 2 + 2 * m22 2 + 2 झाले 4 -1/2 41 सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट करा सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट केले हे 4 एलिमेंट राहतील 1 × 2a a × a सो 2a - a चे पुन्हा एकदा सो 2a - a आता a23 by formula it is -1/2 2 + 3 * m23 2 + 2 झाले 5 -1 चा रेश टू 5 -1 येईल आणि सेकंड रो थर्ड कॉलम जर डिलीट केली सेकंड रो थर्ड कॉलम डिलीट केली तर 1 1 a सो a - a होणार आहे 0 आणि a - a 0 असल्यामुळे सरळ आन्सर होईल 0 a23 झाला पहा सेकंड रोचे 3 कोफॅक्टर झाले आता थर्ड रोच्या पहिल्या एलिमेंटचा कोफॅक्टर थर्ड रोचा पहिला एलिमेंट म्हणजे a पहा बाय फॉर्म्युला तो असणार आहे -1/2 3 + 1 * m31 3 + 1 म्हणजे 4 झाले
-1/4 असतो 1 आणि थर्ड रो फर्स्ट कॉलम डिलीट करा. थर्ड रो फर्स्ट कॉलम डिलीट केली तर 1 × 2 - 3. सो 2 - 3 असतो -1 आणि हा 1 होईल गुणाकार -1. सो A3 1 झाला. आता A32 काढू आपण. फॉर्म्युला आहे -1/3 + 2 × M32. 3 + 2 म्हणजे 5 आहे. -1/5 इज -1. ऑड नंबर आलाय आणि थर्ड रो सेकंड कॉलम डिलीट करा. थर्ड रो सेकंड कॉलम डिलीट केला तर 2 - 2 इज 0. सो 2 - 2 = 0. आणि आता शेवटचा कोफॅक्टर थर्ड रो थर्ड कॉलमचा कोफॅक्टर -1/3 + 3 × M33 = सो 3 + 3 6 झाला. -1 चा इवन पॉवर आल्यामुळे +1 आणि थर्ड रो थर्ड कॉलम जर डिलीट केली थर्ड रो थर्ड कॉलम डिलीट केली तर 1 × 3 3 - 2. सो 3 - 2 इज 1 आणि 1 × 1. सो आन्सर इज 1. सो हे झाले 9 कोफॅक्टर 9 एलिमेंटचे त्या डिटर्मिनंटचे. आता आपण काढू A इन्व्हर्स. मग आता त्यासाठी आपण ॲडजॉइंट व्हॅल्यू काढू. सो ॲडजॉइंट ऑफ A असतो पहिल्या रोचे कोफॅक्टर पहिल्या कॉलमला, दुसऱ्या रोचे कोफॅक्टर दुसऱ्या कॉलमला आणि तिसऱ्या रोचे कोफॅक्टर तिसऱ्या कॉलमला. सो दिस इज इक्वल टू पहिले 3 कोफॅक्टर 4 - 2a - a, दुसऱ्या रोचे -a a0 -a a0 आणि शेवटचे 3 -1 0 1. सो हा राहील ॲडजॉइंट. आपल्याला पाहिजे A इन्व्हर्स. फॉर्म्युला आहे 1 डिटर्मिनंट × ॲडजॉइंट ऑफ A. डिटर्मिनंट आला होता आपला A आणि ॲडजॉइंट आपण आत्ताच लिहिलाय 4a - 2aa -aa0 आणि -1 0 1. सो हा आहे A इन्व्हर्स. आता आपण इक्वेशन 1 चा वापर करू. फ्रॉम इक्वेशन 1 x फॉर्म्युला होता x A इन्व्हर्स. A इन्व्हर्स आलेला लिहून काढू. 1/a 4a - a -1 -2a a0 आणि a0 1 आणि इनटू B मॅट्रिक्स काय होता पहा. आणि मॅट्रिक्स B होता 1 2 4. आता हे आन्सर काय मिळेल पहा. सो x 1/a ॲज इट इज. आपण दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट काढून घेऊ, गुणाकार करू. सो पहिली रो पहिला कॉलम घ्या 4a × 1 = 4a -a × 2 = -2a आणि -1 × 4 = -4. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम -2a नी 1 ला मल्टिप्लाय केलं -2a, त्यानंतर a नी 2 ला मल्टिप्लाय केलं +2a आणि 0 ने 4 ला मल्टिप्लाय केलं इज 0. त्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम a × 1 is a, 0 × 2 is 0 and 1 × 4 is 4. So final calculations काय राहतील पहा. 1 × 4 - 2 is 2a -4 तसाच -2a + 2a 0 + 0 is 0 a + 4 राहील शिल्लक. आणि मग आपला x मॅट्रिक्स होता x y z. सो दिस इज इक्वल टू a ने इथं डिवाइड केलं तर a ला a ने डिवाइड केलं 2, 4 ला a ने डिवाइड केलं 4/a, a ने 0 ला डिवाइड केलं 0 आणि a ला a ने डिवाइड केलं 1 आणि a ने 4 ला डिवाइड केलं 4/a. therefore दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हणजे त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल असणार आहेत. सो x मिळेल आपल्याला 2 - 4/a, y मिळेल 0 आणि z मिळेल 1 + 4/a. सो अर्थातच इथे एक इम्पॉर्टंट कंडिशन आहे की a 0 नको आहे तरच हे आन्सर्स व्हॅलिड राहतील. मग आन्सरमध्ये एक करेक्शन आहे पहा. इथं -a आपण कंटिन्यू केला नव्हता, तो कंटिन्यू करा. सो -a कंटिन्यू केला तर इथं तो -a आणि मग -a -1 आणि म्हणून इथं आन्सरमध्ये आपल्याला मिळणार आहे -1. सो हिअर आहे करेक्ट आन्सर. दॅट इज आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 3. मग आता क्वेश्चन नंबर 4 काय पहा. मिसॅलियस साइनमधलं एक्झाम्पल आहे ते. त्या 3 इक्वेशनला आपण कन्सिडर करू. सो कन्सिडर गिवन 3 इक्वेशन्स इन 3 अननोन्स दॅट इज x y z.
पहिलं इक्वेशन आहे 5x minus y plus 4z equal to 5. दुसरं इक्वेशन आहे 2x plus by plus 5z equal to 2 and 5x minus 2y plus 6z equal to minus 1. सो दिलेल्या इक्वेशनला अर्थातच आपण स्टेप 1 नुसार मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिणार. सो मॅट्रिक्स फॉर्म आपण नेहमीप्रमाणे लिहू. मॅट्रिक्स फॉर्म असतो Ax equal to b. सो Ax equal to b मध्ये मॅट्रिक्स A हा काय असेल पहा. पहिल्या इक्वेशनचे कोएफिशिएंट्स 5 1 4 arrive first row, 2 3 5 here is second row and 5 2 6 here is third row. त्या मॅट्रिक्सची कॅपिटल X equal to कॅपिटल X असतो x y z जे तीन अननोन व्हेरिएबल आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत आणि मॅट्रिक्स B असतो हा इक्वल टू कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स 5 2 1. मग आता स्टेप 2 आपण कॅरी आउट करू ज्याला आपण म्हणतो प्री मल्टिप्लाइंगची स्टेप. सो प्री मल्टिप्लाइंग that equation Ax equal to b by A inverse आणि मग Ax equal to b ला A inverse ने जर प्री मल्टिप्लाय केलं तर काय होईल पहा. A inverse into A एकत्र लिहू मग A inverse into A into x equal to A inverse b तसाच A inverse into A असतो आयडेंटिटी into x equal to A inverse b तसाच आणि मग Ix into x असतो x equal to A inverse b तसाच. याला म्हणतो आपण इक्वेशन नंबर 1. मग इनव्हर्स काढायचा आहे तर आपण त्याचा आधी डिटर्मिनंट फाइंड आउट करू. सो मॅट्रिक्स काय आहे पहा 5 1 4 then 2 3 5 and last row is 5 2 6. so 5 simplify करा 5 घ्या into 3 into 6 will 18 minus 2 into 5 minus 10 आणि minus होईल plus 10. पुढच्याला आपण मायनस घेतो 2 आहे -1 रो कॉलम डिलीट झाला 2 into 6 is 12 minus 5 into 5 25. त्यानंतर शेवटचा घेतो आपण +4 रो कॉलम गेला 2 into -2 -4 -5 into 3 15. सो दिस इज इक्वल टू 18 आणि 10 28 होतात. 28 ने 5 ला मल्टिप्लाय केलं तर 140 येतं. मायनस मायनस प्लस 1 होईल 12 minus 25 होईल -13 -4 -15 होतात -19 into 4 -76 -13 -76 होतील 8 -89 आणि मग आन्सर मिळेल 140 -89 चं 51 which is not equal to 0 आणि 0 नाही आलं त्यालाच आपण म्हणतो A इनव्हर्स एक्झिस्ट. आणि इनव्हर्स एक्झिस्ट आहे तर मग आपण आता रो ट्रान्सफॉर्मेशनची मेथड वापरून इनव्हर्स काढणार आहोत. सो वी हॅव A इनव्हर्स A into A inverse equal to I, that is definition for row transformation. आणि मग कॅपिटल A मॅट्रिक्स आपल्याकडे आहे 5 1 4 त्यानंतर 2 3 5 and 5 2 6 into A inverse तसाच equal to identity A1 0 0 0 1 0 0 0 1. तर मग रो ट्रान्सफॉर्मेशन कन्वर्ट करण्यासाठी मॅट्रिक्स A चा आयडेंटिटी मॅट्रिक्स कन्वर्ट करताना आपल्याकडे मॅप आहे पहा 1 0 0 0 1 0 0 0 1. त्यामध्ये आपण ह्या 1 ला कन्वर्ट करून खालचे दोन 0 करतो. त्यानंतर ह्या 1 ला कन्वर्ट करून याच्या वरचा आणि खालचा 0 करतो. त्यानंतर ह्या 1 ला कन्वर्ट करून त्याच्या वरचे दोन 0 करतो पहा. तर अर्थातच इथं 1 पाहिजे म्हणजे 5 च्या जागेवर 1 पाहिजे. तर मग आपण एक काम करू 5 4 करू म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय करून घेऊ. सो इथं 1 पाहिजे म्हणजे 5 ह्या रो मध्ये चेंज करणार 5 ह्या रो मधून दुसरी रो मायनस करू पण त्याला 2 ने मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजे 2 into 2 4 होईल 5 4 आपल्याला 1 मिळेल. सो चेंज काय पहा चेंज फर्स्ट रो मध्ये आहे तर सेकंड आणि थर्ड रो तशीच लिहून काढू आपण. सो 2 3 5 and 5 2 6 तसाच इकडे 0 1 0 0 0 1 तसेच पहिल्या रो मधला चेंज करू घेऊ आपण R1 मायनस पहिली रो काय पहा 5 1 4
देन 1 0 0 त्यांच्यावर मायनस करायला सांगितलं आपण आणि सेकंड रोला 2 ने मल्टिप्लाय करा 2 4 6 10 होईल बा 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथं 0 2 0 येईल 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मग 5 4 येईल 1 -1 -6 येईल -7 4 10 येईल -6 then 1 - 0 येईल 1 0 - 2 येईल -2 आणि 0 - 0 येईल 0 सो झालंय काय पहा पहिला एलिमेंट 1 मध्ये कन्वर्ट झालाय आता खालची दोन आपण 0 करून घेऊ खालचे दोन म्हणजे सेकंड आणि थर्ड रो मध्ये आपल्याला कन्वर्जन करावं लागेल सो सेकंड आणि थर्ड रो मध्ये होणार आहे चेंज इथं 2 -2 करता येईल ह्या 1 चा वापर करून आपण ह्या दोघांना 0 करणार आहे तर 2 - 2 म्हणजे r2 - twice r1 हे ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल सो r2 - twice r1 आपण करून घेऊ आणि इथं 0 पाहिजे तर 5 - 5 0 होईल म्हणजे r3 - 5 टाइम्स r1 थोडक्यात आपण r1 चा यूज करतोय आणि r2 r3 ला 0 करतोय पहा ते लक्षात घ्या मग आता चेंजेस काय होतील पहा a इनव्हर्स तसाच इकडे मग आता सेकंड रो मध्ये चेंज काय पहा सेकंड रो मधून मायनस करायला सांगितलं आपण सेकंड रो चे एलिमेंट्स आपण लिहून काढू 2 3 5 आणि 0 1 0 2 3 5 आणि 0 1 0 आता मायनस करतोय आपण सेकंड आणि थर्ड रो मध्ये चेंज आहे पहिल्या रो मध्ये काही चेंज नाही तो पहिली रो आहे त्याचीच लिहून काढणार सो सेकंड रो मधून मायनस करतोय आपण पण फर्स्ट रो ला 2 ने मल्टिप्लाय करून मग मायनस करतोय मग सो 1 ला मल्टिप्लाय केलं 2 येईल 2 -7 ला मल्टिप्लाय केलं 2 ने -14 आणि हा मायनस होईल +14 -6 ला मल्टिप्लाय केलं तर -12 आणि हा मायनस होईल +12 आता 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा 2 -2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं +4 आणि 0 ला मल्टिप्लाय केलं 0 म्हणजे 2 - 2 होईल 0 3 + 14 होईल 17 then 5 + 12 होईल 17 then 0 - 2 होईल -2 1 + 4 होईल 5 आणि 0 - 0 होईल 0 हा झाला सेकंड रो मधला चेंज आता थर्ड रो मध्ये चेंज काय होईल पहा थर्ड रो मधून मायनस करायचंय थर्ड रो लिहून काढू आपण 5 - 2 6 त्यानंतर 0 0 1 हे झाले थर्ड रो चे एलिमेंट दोन्ही साइडचे त्यातून मायनस करा म्हणतोय आपण फर्स्ट रो ला 5 ने मल्टिप्लाय करा फर्स्ट रो ला 5 ने मल्टिप्लाय केलं काय होईल पहा 5 1 जा 5 -7 ला 5 ने मल्टिप्लाय केलं -35 आणि हा मायनस होईल +35 त्यानंतर -6 ला 5 ने मल्टिप्लाय केलं -30 आणि हा मायनस होईल +30 त्यानंतर -5 ने 1 ला मल्टिप्लाय केलं होईल 5 -2 ला 5 ने मल्टिप्लाय केलं +10 होईल आणि 5 ने 0 ला मल्टिप्लाय केलं 0 सो फर्स्ट रो ला आपण 5 ने मल्टिप्लाय करून हे लिहून टाकले पहा सो आता कॅल्क्युलेशन लिहा 5 - 5 होईल 0 35 - 2 होईल 33 त्यानंतर 6 + 30 होईल 36 त्यानंतर 0 - 5 -5 then 0 + 10 is 10 आणि 1 - 0 is 1 सो झालंय काय पहा वरचा 1 आणि त्याच्या खालचे दोन 0 झाले आता आपल्याला मिडल टर्म 1 पाहिजे म्हणजे या 17 च्या जागेवर 1 पाहिजे मग एक काम करू आपण सेकंड रो ला 17 ने डिवाइड करून घेऊ सो r2 is 1/17 टाइम्स r2 मग आता सेकंड रो मध्ये होणारा चेंज काय पहा a इनव्हर्स सेकंड रो मध्ये चेंज असल्यामुळे पहिली रो आहे तशीच घेऊन काढू ती आहे 1 - 7 - 6 then it is 1 - 2 0 त्यानंतर इकडं 0 33 36 आणि त्यानंतर इकडे -5 10 आणि 1 सो आपण काय केलंय सेकंड रो ला 17 ने जर डिवाइड केलं तर काय होईल पहा 0 1 1 येईल 0 1 1 कारण 17 ला 17 ने डिवाइड केलं 1 इकडं 17 ने डिवाइड केलं -2 ला तर -2/17 आणि 5 ला डिवाइड केलं तर 5/17 आणि 0 ला डिवाइड केलं तर 0 सो 17 ने सेकंड रो ला आपण डिवाइड करून घेतलंय
म्हणजेच मिडल एलिमेंट आपण 1 आणलाय. आता वरचा आणि खालचा एलिमेंट एकाच वेळी 0 करणार, म्हणजे R2 आणि R3 मध्ये आपण करणार आहे चेंज. R1 मध्ये चेंज काय पहा, इथं 0 पाहिजे, इथं पण 0 पाहिजे, याचा यूज करायचा आहे. सो -7 मध्ये +7 जर ऍड केला, सो फर्स्ट रो मध्ये जर सेकंड रो ऍड केली, पण इथं 7 आणण्यासाठी आपण 7 ने मल्टिप्लाय करून घेणार. इथं आपल्याला 0 पाहिजे, याचा यूज करणार. 33 - 33 0 होईल का, म्हणजे R3 मधून सेकंड रो मायनस करू, पण 33 - 33 येण्यासाठी इथं 33 ने मल्टिप्लाय करून घेऊ. आणि मग आता चेंजेस काय होतील पहा. चेंज R1 आणि R3 मध्ये आपण सांगितलंय सेकंड रो मध्ये कुठलाही चेंज नाही, की आहे तशीच लिहून काढू. 0 1 1 आणि इकडे आहे -2/17, त्यानंतर 5/17 आणि इकडे आहे 0. आपल्याला पहिल्या रोचा चेंज काय तो आपण आता कॅल्क्युलेट करू. सो पहिली रो आहे 1 - 7 - 6, त्यानंतर 1 - 2 आणि 0. आपण फर्स्ट रो मध्ये प्लस करतोय, पण सेकंड रोला 7 ने मल्टिप्लाय करतोय. सेकंड रोला 7 ने मल्टिप्लाय करा. 0 1 1 ला 7 ने मल्टिप्लाय केलं 0 7 आणि 7. त्यानंतर इकडं पण सेकंड रोला 7 ने मल्टिप्लाय केलं तर 7 2 जार 14 -14/17 होईल. इथं 7 ने मल्टिप्लाय केलं 7 × 5 35/17 तसाच. आणि इथं 0 ला मल्टिप्लाय केलं तर 0 येणार आहे बघा. आणि मग कॅल्क्युलेशन करून घ्या. 1 + 0 is 1, देन -7 + 7 0, 7 - 6 होईल 1, आणि 17 × 17 = 14 म्हणजे 3 आणि अपॉन 17 तसाच. सो 3/17. त्यानंतर 17 × 2 = 34 - 34 + 35 म्हणजे 1, खालचा 17 तसाच. 0 + 0 होईल 0. आणि मग ही झाली फर्स्ट रोचं कॅल्क्युलेशन. आता थर्ड रोचं कॅल्क्युलेशन घ्या. R3 मधून मायनस करायचंय. थर्ड रो लिहून टाकू आपण. 0 33 36 देन -5 10 आणि 1 यांच्यातून मायनस करायचं सांगितलंय बघा आपण. मायनस. सो सेकंड रोला 33 ने मल्टिप्लाय करायचंय बघा. सेकंड रो आहे 0 1 1, त्याला 33 ने मल्टिप्लाय केलं 0 33 33. त्यानंतर इथं 33 ने मल्टिप्लाय केलं तर 66 होईल, आणि हा मायनस मायनस +66/17. इथं 33 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 33 ने 5 ला मल्टिप्लाय केलं 165 डबा, आणि ते मायनस आहे मध्ये (17) तसंच. इकडं 0 ला मल्टिप्लाय केलं 0 येणार. मग आता चेंज काय होईल पहा. 0 - 0 is 0, 33 - 33 झाला 0, 36 - 33 3. त्यानंतर 17 × 5 = 85 -85 अधिक 66 -19 होतील बघा. -19 खालचा 17 तसाच. त्यानंतर 17 × 10 170 -165 5 आधी फक्त, खालचा 17 तसाच. आणि त्यानंतर 1 - 0 is 1. आणि मग झालंय काय पहा. वरचा 1 झाल्यानंतर वरचा आणि खालचा आपण 0 करून घेतलाय. त्यानंतर आता ह्या एलिमेंटला आपण 1 करणार, म्हणजे ह्या एलिमेंटला 1 करायचं म्हणजे थर्ड रो मध्ये चेंज करावा लागेल. थर्ड रोला 3 ने डिवाइड करून टाका, म्हणजे 1 मिळेल आपल्याला. आणि मग चेंजेस काय काय होतील पहा. तो A इन्व्हर्स इक्वल टू थर्ड रोला 3 ने डिवाइड केलं तर पहिल्या दोन रो आहे तशाच राहणार आहेत. 1 0 1, त्यानंतर 0 1 1, इकडे 3/17 1/17 0, देन -2/17, देन 5/17, देन 0. आणि मग आपण थर्ड रोला 3 ने डिवाइड करतोय. 3 ने डिवाइड करून घ्या. 0 0 1, त्यानंतर इथं 3 ने डिवाइड केलं तर खाली 3 मल्टिप्लाय होणार आहे पहा. सो -19 खाली 3 ने मल्टिप्लाय केलं 17 ला तर 51 येईल. इकडं पण तेच. आणि 1 ला 3 ने डिवाइड केलं तर 1/3 पहा. सो हा झाला इथं आणलाय आपण 1, आणि इथं 1 आला तर 1 चे 2 0, म्हणजे ह्या दोन एलिमेंटला आपण आता 0 मध्ये कन्वर्ट करू. सो ह्या दोघांना 0 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या रो मध्ये चेंज करायचं आहे. सो R1 आणि R2 मध्ये होतील चेंजेस. आणि मग आपण आता फायनल चेंज पाहणार आहोत.
या 1 चा यूज करून या दोघांना 0 करायचं आहे. 1 - 1 0, 1 - 1 0 होईल. म्हणजे फर्स्ट रो मधून थर्ड रो आणि सेकंड रो मधून थर्ड रो आपण करून टाकू मायनस. आणि मग फायनल आन्सर याच्यामुळे आपल्याला मिळणार आहे ते काय इनवर्स आपल्याला याच्यावरून मिळेल. मग आता पहिल्या आणि दुसऱ्या रो मध्ये आपण चेंज सांगितलाय. थर्ड रो मध्ये कुठलाही चेंज होणार नाही. ते आहे तसेच आपण लिहून काढू. सो 0 0 1 आणि इकडे -19/51 5/51 आणि लास्ट आहे 1/3. आणि मग चेंजेस काय पहा. फर्स्ट रो मधून थर्ड रो मायनस करा. फर्स्ट रो मधून थर्ड रो मायनस करायची. 1 - 0 = 1, 0 - 0 = 0 आणि 1 - 1 = 0. आणि मग आता इकडं 3/17 मधून -19/11. सो आपण ती सबट्रॅक्शन लिहून काढू. 3/17 1/17 आणि 0 ही फर्स्ट रो लिहिली. त्यातून थर्ड रो मायनस करा. ही मायनस केली तर हा मायनस आणि इकडचा मायनस प्लस होणार आहे. सो 19/51 त्यानंतर 5/51 होतोय मायनस आणि त्यानंतर 1/3 पण होतोय मायनस. सो कॅल्क्युलेशन करून घ्या. इथं 51 येईल. 17 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 51 येईल. आणि मग खाली मल्टिप्लाय केलं तर वर पण मल्टिप्लाय करून घ्या. 3 × 3 9, 9 + 19 होतील 28. खालचा 51 तसाच. खाली पण तेच 3 ने मल्टिप्लाय केलं तर 1 × 3 3 - 5 - 2 आणि खालचा 51. त्यानंतर 0 - 1/3 - 1/3. सिमिलरली इकडं पण तेच करायचंय. पहा सेकंड रो चा चेंज आहे. सेकंड रो मधून थर्ड रो मायनस करायची. सेकंड रो मधून थर्ड रो मायनस केली तर 0 - 0 = 0, 1 - 0 = 1, 1 - 1 = 0. आणि इकडचा चेंज आपण लिहून काढू. -2/17, 5/17 आणि 0 मधून मायनस करायला सांगितले आपण. थर्ड रो मायनस करायची. सो थर्ड रो मधला -19/11 प्लस 51 नंतर 5/51 and last is 1/3. सो इथं पण नेहमीप्रमाणे 3 ने मल्टिप्लाय करू. सो 3 × 2 -6 + 19 होईल 13. खालचा 51 तसाच. इथं पण 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं पण होईल 3 ने मल्टिप्लाय. 5 × 3 15 - 5 10/51. सो 10/51 आणि लास्ट 0 - 1/3 -1/3. आणि मग आता इनवर्स फायनल आन्सर कडे आपण जाऊ. हा आला आयडेंटिटी मॅट्रिक्स I * A इनवर्स. इकडे इक्वल टू ला जर 51 कॉमन काढला पण पूर्ण मॅट्रिक्स मधून तर आपणचे 51 बाहेर आल्यामुळे वरचे 28 - 2 देन 13 10 आणि -19 5 हे सगळे राहिले. इकडं आपण 51 नाही पहा. मग 3 ला जर 17 ने मल्टिप्लाय केलं तर 51 येईल. ठीक आपण 3 बाहेर काढून 17 ने मल्टिप्लाय केलं तर इकडे सुद्धा 17 ने मल्टिप्लाय होईल. सो -17 -17 आणि +17 मिळेल. आणि मग आयडेंटिटी * A इनवर्स असतो. A इनवर्स इकडचा 1/51 तसाच. आणि मॅट्रिक्स बाकीचा लिहून काढा. 28 - 2 -17 30 10 -17 and -19 5 17. सो हा मिळाला आहे आपल्याला A इनवर्स. आणि मग आता आपण इक्वेशन 1 ला घेऊ. फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 होतं x = A इनवर्स. A इनवर्स आपला आला आहे 1/51. सो 1/51 इंटू काय पहा 28 - 2 -17 then 13 10 -17 and -19 5 17 इंटू मॅट्रिक्स B काय होता पहा इक्वेशन 1 मध्ये 5 2 -1. सो 1/51 इंटू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय करा. 28 × 5 140 -2 × 2 -4 आणि -17 -1 +17. त्यानंतर -13 ने 5 ला मल्टिप्लाय केलं 65, 10 ने 2 ला मल्टिप्लाय केलं 20 आणि -17 ने -1 ला मल्टिप्लाय केलं +17. आता थर्ड रो फर्स्ट कॉलम काय होईल पहा. -19 × 5 होईल -95. देन 5 × 2 होईल 10 + 10 आणि 17 × -1 होईल -17.
सो आपल्याला मॅट्रिक्स x पाहिजे होता, तो होता x y आणि z इक्वल टू इकडचा 1/51 आधी राहिलाय तो लिहून काढू. त्यानंतर 140 मधून 4 गेला 136 प्लस 17 होतील 153, 65 प्लस 20 85, 85 प्लस 17 होतील 102. त्यानंतर -95 प्लस 10 होतात -85, -85 मध्ये 17 मिळेल -102 मिळेल. सो दिस इज इक्वल टू 51 ने सगळ्यांना डिवाइड केलं पहा. 51 ने 153 ला डिवाइड केलं 3, 102 ला डिवाइड केलं तर 2 येईल, पण इथं मायनस येईल म्हणजे राईट मायनस. दोन मॅट्रिक्स इक्वल आले म्हणजे त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल असले पाहिजे. म्हणजेच x असणार आहे 3, y असणार आहे 2 आणि हा z असणार आहे -2. सो आपल्याला मिळाले सोल्युशन ऑफ गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स. आणि मग आपण आता इन्व्हर्जन मेथड पाहिली आहे आणि मग इन्व्हर्जन मेथड आपण कंप्लीट केली आहे. तर तुम्ही ह्याचप्रमाणे अजून काही एक्झाम्पल टेक्स्टबुकमध्ये आहे ते सॉल्व करा. ते सॉल्व केलं तरच तुम्हाला ते स्वतःला येईल. मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची मेथड पाहू ज्याला मेथड ऑफ रिडक्शन म्हणतात. सो सी यू टिल देन, गुड बाय.